सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे आणि आणि तुम्हाला नेमकं शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी नेमकी काय आहे आणि तुम्हाला जे अतिवृष्टीच्या विभागाचे नुकसान भरपाईची जी रक्कम मिळणार आहे ती कशा पद्धतीने मिळणार आहे, तुम्हाला नेमकं काय तुम्हाला काय करायचं आहे आणि कोणती जिल्हे याच्यासाठी पात्र आहेत आणि नेमकं याच्यासाठी काम करायचंय काय आहे आणि तुमचं थेट बँकमध्ये कशी रक्कम जमा होणार आहे याचं आणि त्याच्यानंतर कोणकोणते जिल्हे पात्र आहेत, केवायसी कशी करायची आहे आणि त्याच्यासाठी केवायसी साठी लागणारा तुम्हाला डॉक्युमेंट काय आहेत आणि कोणता जिल्हा पात्र आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अनुदान आलेलं आहे आणि याच्यासाठी नेमकी तुम्हाला तलाठी कार्यालयात जाऊन तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे। शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चर, मी शिवाजी सारंग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आता तुम्हाला बघायचं आहे की बाबा जे अतिवृष्टीचं अनुदानाचं खूप दिवसापासून अतिवृष्टीचं अनुदानाचं मोठ्या प्रमाणामध्ये हे करत होते, पण अद्याप याच्यामध्ये अनुदानाचं काही आलेलं नाही, पण अनुदान आता जमा झालेलं आहे आणि अनुदान आता जमा झालेले आहे। कोणत्या जिल्ह्यासाठी कसं करायचंय आणि तुम्हाला केवायसी कशा पद्धतीने करायची आणि कुठं करायची, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजे तुम्हाला काही माहिती, अचूक माहिती जर तुम्हाला जर नाही समजली तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला नेमकं काय करायचंय हे पण तुम्हाला समजणार आहे। अतिवृष्टी म्हणजे अतिवृष्टी जे अनुदानाचं जे नुकसान आहे 2024चं जे नुकसान झालं होतं अतिवृष्टी, जसं की सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा बागायती पीक असेल, जे जे सर्व काही त्या पिकाचं जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामा वगैरे केले होते, त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळं अनुदान पेंडिंग पडलं होतं। आता पेंडिंग वगैरे पडलं, शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि शासनाने माननीय फडणवीस साहेबांनी त्यांना आदेश दिलेले आहे की बाबा तुमचे तात्काळ मध्ये तुमचं जे अनुदान आहे थेट तुमच्या बँकेच्या माध्यमातून केवायसी माध्यमातून तुम्हाला जमा होणार आहे। आता याच्यामध्ये माननीय जे कलेक्टर साहेब असतील त्यांनी आदेश दिलेले आहेत की बाबा ज्या जिल्ह्यामध्ये अनुदान आलेलं आहे त्या अनुदानाचं तुम्हाला त्याचे केवायसी करून घ्यायची आहे आणि केवायसी करत असताना त्यांचे तहसीलदार असतील त्या तहसीलदाराच्या माध्यमातून त्यांनी निवेदन म्हणजे हे दिलेलं आहे की ऑर्डर दिलेली आहे की बाबा कलेक्टर साहेबांनी हे दिलेलं आहे की बाबा ज्या तुमचे जे सर्कल असतील, तालुका असतील किंवा गाव लेवल जे असतील त्यांची केवायसी करायची आहे। म्हणजे ते जसे की तलाठी असतील, तलाठीच्या माध्यमातून त्यांच्या याच्यामधून त्यांना आदेश दिलेले आहे की लवकरात लवकर त्यांची केवायसी करायची आहे आणि त्यांचे अकाउंट थेट शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये त्यांचे पैसे जमा कसे होतील याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। आता सर्वात प्रथम अनुदान आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आलेले आहे आपण सविस्तर बघूया। आता सर्वात प्रथम बघूया आपण नांदेड जिल्ह्यामध्ये अनुदान आलेले आहे 812 कोटी रुपये, 38 लाख रुपये एवढी रक्कम नांदेड जिल्ह्यासाठी आलेलं आहे। आता इथं 16 तालुके आहेत, त्याच्यामध्ये त्याचं डिवायडेड केलेलं आहे, कोणत्या तालुक्याला किती आलेले आहे सर्व त्यांनी डिटेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ते दिलेलं आहे। आता याच्यासाठी 7,83,915 शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत। आणि आता आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा निधी आहे, हिंगोली जिल्ह्याचा निधी 419 कोटी 48 लाख रुपये एवढा निधी हिंगोली जिल्ह्याला पण आलेला आहे। आणि याच्यात असे शेतकरी आहेत 2,96,719 शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत, त्यांनी क्लेम वगैरे केला होता, शासनाच्या मंजुरी पण आलेली आहे, तुमची यादी आलेली आहे आणि तुम्हाला यादी आल्याच्या नंतर आलेली आहे तुमच्या तलाठी कार्यालयातून तुम्हाला जाऊन तुमची केवायसी करायची आहे। त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये याचा निधी किती आलेला आहे, अनुदानाचा निधी किती आलेला आहे, म्हणजे याचा बीड जिल्ह्यामध्ये 520 कोटी 94 लाख रुपये एवढा निधी आलेला आहे। त्यासाठी शेतकरी 5,62,211 शेतकरी याच्यासाठी पात्र आहे। त्याच्यानंतर तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये 11 लाख रुपये निधी आलेला आहे, त्याच्यासाठी 1,000 शेतकरी याच्यासाठी पात्र आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये निधी आलेला आहे 234 कोटी 20 लाख रुपये एवढा निधी आलेला आहे, कोणता छत्रपती संभाजीनगर मध्ये, त्याच्यामध्ये 2,57,747 शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर तुम्हाला जालना जिल्ह्याचा निधी तुम्हाला बघायचा आहे 412 कोटी 30 लाख रुपये एवढा जालना जिल्ह्यासाठी निधी आलेला आहे। त्याच्यासाठी शेतकरी 2,82,538 शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत, म्हणजे याच्यासाठी अनुदानासाठी तुम्हाला त्याची रक्कम तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला याचं जे अनुदान अतिवृष्टी विभागामध्ये अनुदान झालं होतं त्याच्यामध्ये जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या अभावामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये विभागामध्ये जेवढे काही विभाग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला याची रक्कम ती पूर्ण आलेली सर्व जिल्ह्याची रक्कम म्हणजे 2,000
738,62,00,000 एवढा अनुदानाची मंजुरी शासनानं मंजूर केलेली आहे. माननीय कृषी मंत्री साहेब असतील किंवा 2024 धनंजय मुंडे साहेब असतील, त्यांच्या मंत्री होते ते कृषी मंत्री, त्या काळामध्ये त्यांनी मंजुरी दिली होती. आता बबनराव म्हणजे माणिकराव कोकाटे साहेब यांनी आता कृषी मंत्री आहेत, त्यांच्या आदेशातून त्यांनी ते कार्य केलेलं आहे. आता तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायचा आहे, याचा निधी किती आलेला आहे, 221,81,00,000 रुपये एवढा निधी तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये पण आलेला आहे. 1,80,786 इतकी शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत. आता तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, आता तुम्हाला ज्या सर्कल असेल, तुमचं गाव लेवल असेल, आता तुम्हाला काय करायचं आहे की बाबा जे तुम्हाला तलाठी जे असतील त्या तलाट्याला संपर्क करायचा आहे आणि तुमच्या संपर्क करून त्याच्यामध्ये यादी आलेली आहे, यादीच्या सुनार तुम्हाला केवायसी करायची आहे. तुम्हाला केवायसी साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट वगैरे लागणार नाही, फक्त तुमचं आधार कार्ड आणि तुमचा अंगठा. ज्या शेतकऱ्याच्या नावानं जमीन आहे, ज्याच्यात अनुदान आलेलं आहे, त्या शेतकऱ्याची त्यांनी अंगठा लावून केवायसी करून घ्यायची आहे. केवायसी केली तरच तुमचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जरी तुमचं अनुदान वरून जर आलेलं असेल तरी पण तुम्हाला केवायसी जर केली तरच तुम्हाला त्याचं अनुदान मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला त्या अनुदान मिळणार नाही. अनुदानापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे. तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला केवायसी करायचे. तिथं तुमचे ऑनलाईन सेंटर वगैरे आहे, तिथं आपले सरकार आहे किंवा ग्राहक सेवा केंद्र आहे किंवा तुमचे जे सीएससी सेंटर आहे तिथं तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला जाऊन तिथं तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे. तुम्हाला जाऊन केवायसी करायची. केवायसी झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये थेट तुमच्या बँकेच्या तुमचं जे डीबीटी कार्ड वगैरे डीबीटी झालेलं असेल किंवा आधार लिंक असेल त्या खात्याला तुमचे पैसे, अनुदानाचे जे पैसे, तुमची जे रक्कम आहे तुमचं थेट तुमच्या बँकेच्या सुनार तुम्हाला जमा होणार आहे. पण तुम्ही जर केवायसी जर नाही केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एकही रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर केवायसी जर केलेली असेल, म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबा तुम्ही जर केवायसी जर केलेली असाल तर तुम्ही याच्यासाठी तुम्ही ऍक्टिव्ह आहात किंवा तुमचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे. याच्यामध्ये म्हणजे शासनाचा असा याचा रूल आहे की बाबा जे शेतकरी मयत आहे किंवा ज्याचे अंगठा वगैरे आलेला नाही किंवा शेतकरी जे मयत आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनुदान आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये काही शेतकरी मयत आहेत, काही शेतकरी इकडं म्हणजे बाहेरगावी आहेत, पण त्याला केवायसी जर केली तरच त्याचं अनुदान मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तुम्ही जाऊन केवायसी करून घ्यावे, अन्यथा तुम्हाला या योजनेपासून तुम्हाला अनुदानापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि असेच नवीन आपल्याला तुम्ही जर जास्तीत जास्त तुम्ही ज्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचल तर या म्हणजे शेतकरी याच्यापासून तुम्हाला या अनुदानापासून वंचित राहणार नाही. असे तुम्हाला लक्षात घ्या. तुम्ही जास्तीत जास्त शेअर जर केला किंवा लाईक केला तर तुमचं एक लाईक तुम्हाला आमच्यासाठी एक प्रेरणादायक ठरेल आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन